प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते व श्री बिपिन मोहिते सहाय्यक निबंधक कवठे महांकाळ यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न। ढालगाव तालुका कवठे महांकाळ येथे स्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावेल अशा शुभेच्छा व्यक्त करून संस्थेचा कारभार हा सभासदांच्या हिताचा व पारदर्शी ठेवण्याबद्दल सूचना दिल्या। तसेच संस्थेने सुरू केलेल्या अत्याधुनिक सेवा QR कोड, RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। स्वराज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हे माजी सैनिक असून यांनी देशाची सेवा करून कापड व्यवसायासोबतच सुसज्ज अशा संस्थेमध्ये आधुनिक बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला असून या भागातील लोकांना सोयी उपलब्ध करून देण्यासोबतच बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। परिस्थितीवर मात करून गरीब घराण्यातून तयार झालेलं व्यक्तिमत्व माजी सैनिक अजितराव खराडे हे ढालगावसाठी मिळालेलं एक वरदान आहे असे गौरवोद्गार व्यक्त करून त्यांच्या प्रत्येक कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत असे मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक अजितराव खराडे यांनी राज्याचे मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या शब्दाला मान देऊन उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पालकमंत्री सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात हे दाखवून दिलं। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर सभासद आणि ग्रामस्थ यांच्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमावेळी कवठे महांकाळचे सहाय्यक निबंधक बिपिन मोहिते साहेब, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नंदकुमार कोरे, जत तालुक्याचे नेते शंकर वगरे सर, सांगोला तालुक्याचे नेते आणि प्रांतिक सदस्य डॉक्टर राज मिसाळ, माजी बांधकाम सभापती दत्ताजी पाटील, प्राध्यापक राजाराम पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या।